श्री समर्थ भगवान वागदेव महाराज की जय। श्री समर्थ भगवान वागदेव महाराज की जय। निस्नाई माता की जय। निस्नाई माता की जय। जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्या रथोत्सवा निमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलंय. जुनं पारंपरिक वाठार स्टेशन गावचं हे मैदान आहे. मित्रांनो, या गावामध्ये फक्त एकदाच बैलगाडी शर्यत घेतली जाते वर्षातून. मित्रांनो, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे, या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं असणार आहे, हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? अभिजित जाधव. बर दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशा निमित्त आयोजित केले आणि किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे? हे मैदान श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांची 90वी पुण्यतिथी व रथोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेलं आहे. बरं, किती तारखेला संपन्न होते दादा? हे मैदान दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस काय, कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आलेली आहे. शुक्रवार ते शनिवारपर्यंत परवानगी मिळून जाईल. दादा, मैदानाचा इतिहास काय सांगाल? श्री वागदेव महाराजांच्या आशीर्वादाने हे मैदान संपन्न होत असतं. या मैदानाचा इतिहास जवळजवळ 27 ते 28 वर्षापूर्वीचे मैदान आहे. जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. रितसर आणि पारदर्शक मैदान हे होत असतं. त्याचबरोबर तुमच्या गावाची परंपरा आहे वाठार स्टेशन गावची, की या गावामध्ये फक्त वर्षातून एकदाच मैदान घेतलं जातं, त्याच्याविषयी काय सांगाल? हो, बरोबर. सालाबाद प्रमाणे जवळजवळ 28 वर्ष झालं वर्षातून एकदाच मैदान होतं आमचं. 2-2 मैदान, तिसरं मैदान होत नाही. एकदाच मैदान एकदाच घेतलं जातं मैदान. तर आता हे मैदान कुठं पार पाडणार आहे, ठिकाण काय? हे मैदान वागदेव मंदिराच्या पाठीमाग पाण्याची टाकी त्याच्या जवळ गेल्या वर्षी जिथं होतं तिथंच हे मैदान संपलं. त्याच ठिकाणी घेण्यात आले. मैदानामध्ये काय काय सुधारणा केल्यात या वर्षी दादा? गेल्या वर्षी थोडं एका बाजूला एकर होतं, ते पूर्णपणे काढलेले. थोडंफार राहिलेलं काम ते आम्ही करूच, पण शक्यतो 90% काम चांगलं पूर्ण झालेलं. किती दिवस हे काम चाललंय एकार काढायचं? हे 1 दिवस काम पूर्ण करावं लागलं, मोठे मशीन आणलं होतं. मित्रांनो, आयोजकांनी एकार काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या पातळीवरती त्यांनी काम केलेलं आहे, ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे दादा? बक्षिसाचं स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकांना 1 लाख रुपये आणि मानाची ढाल आहे. द्वितीय क्रमांक 81,000 रुपये, तृतीय 61,000 रुपये, चतुर्थ 51,000 रुपये, पंचम क्रमांक 41,000, 6वा क्रमांक 31,000, 7वा क्रमांक 21,000, 8वा क्रमांक 15,000 रुपये आणि 9वा क्रमांक 11,000 रुपये आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनलची सुद्धा बक्षिस आहेत. जे बक्षिसाची रक्कम आहे त्याच्या 10% क्वार्टर फायनलला आहे. बरं, म्हणजे किती केली टोटल? क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय 8,000, तृतीय 6,000, चतुर्थ 5,000, 6वा क्रमांक 4,000, 7वा 3,000 रुपये, 8वा क्रमांक 1,500 रुपये आणि 9वा क्रमांक 1,000 रुपये. आणि त्यांना सुद्धा मानाची ढाल आहे. मानाची ढाल आहे म्हणजे सगळ्यांचा विचार करण्यात आला. मागच्या वर्षी ह्या मैदानाला किती प्रतिसाद भेटला होता? किती गाड्यांची नोंद झाली होती दादा? गेल्या वर्षी 620 गाड्यांची नोंद झाली होती. ह्या वर्षी अपेक्षा काय बाळगली मैदान? या वर्षी कमीत कमी 800 गाड्या येतील असा अंदाज आहे. त्या पद्धतीने आपण सगळी नियोजन तयारी केली आहे? हो, नियोजन केलेलं आहे त्याबद्दल. त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीने पार पडेल का? हो, 100%. आणि मैदानाची लॉट कधी काढली जातील दादा? दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री काढली जाते. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी वेळेत करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? बैलगाडा मालकांना मी असं आवाहन करतो की लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. जशी आमची सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 ला नोंदणी चालू झाली आहे, तेव्हापासून जवळजवळ 100-150 गाड्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे आज अखेर. आणि मैदान हे रीतसर पारदर्शक होतं. बक्षिसातला 1 रुपया कुणाला कमी जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून सर्वांनी सहभागी व्हावे.
आणि सर्व सामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आहे हे. त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून सहभागी व्हावे. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? माझं नाव किरण चव्हाण. दादा काय सांगाल, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी मागच्या पेक्षा एक नंबरनं चालली यंदा. तर आता दादा मैदानाचं रान कसं आहे, माती कशी मैदानाची? हे रान कटनाचं एक नंबर. आता आपण वळू मैदानाकडं. मैदानामध्ये एकूण दादा किती फाट्या ठेवण्यात आल्यात? मैदानामध्ये आपल्या 11 फाट्या आहेत, पण आपण 9 फाट्या चालू ठेवणार आहे. बैल कोणत्या दिशेकडनं कुठे धावणार आहेत? पश्चिमेकडून पूर्वेकडे धावणार आहे. मित्रांनो, नंदी हे पश्चिमेकडून पूर्वेला धावणार आहेत. तुम्ही पाहू शकता या साईडला खाली सुट्टीची रेष पश्चिमेला आहे आणि पूर्वेला हे वाघदेव महाराजांचं मंदिर तुम्ही इकडे पाहू शकता आणि या मंदिराच्या दिशेने हे धावणारे नंदी असणार आहेत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने नियोजन होतं त्याच पद्धतीने नियोजन आहे. बरं दादा, आता ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवलाय? ओपनचं मैदान आहे आणि पल्ला आपला आहे 870 फूट. परफेक्ट टेपने किती मोजून ठेवलाय? 870 टेपनच मोजलेला आहे. परफेक्ट आहे, त्यात काय कमी जास्त काहीच नाही ना? काहीच नाही. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? फाटीच्या आतात अंतर आहे 13 ते 14 फूट. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 5 ते 10 गट थांबतील. खाली सुट्टीच्या ठिकाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय अडचण? काही अडचण नाही. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे दादा? 400 ते 500 फूट अंतर पुढे आहे. त्याचबरोबर ते मैदानाच्या समोर लाईटीची पोल आहेत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने नियोजन केलं लाईटच्या पोलचं, तिथं कसं नियोजन करण्यात आलंय? आपण मागच्या वर्षी जे मातीचा ढिगारा तिथं लावला होता की जेणेकरून पोलला गाडी थडकू नये म्हणून. मागच्या वर्षी काही कंप्लीट झालं नाही, गाडी तिथपर्यंत जायची, त्या मातीची ढिगारा वाढकायची आणि आता ह्या आपण मोठा ढिगारा लावलाय तिथं. ते त्याचे परत माती टाकून आणखी वाढवणार आहे. त्याचबरोबर समोरच्या बाजूला कुठं काय एखाद दुसरा लहान मोठा दगड असेल, बारीक सारीक खड्डा असेल, त्याचं कसं काय नियोजन करणार? तसं जे काय किरकोळ असेल ते आम्ही करून घेणार आहे. काय अडचण असेल. त्याचबरोबर फाटीमध्ये एखाद दुसरा मोठा खडक आहे किंवा जी माती पडलेली आतमध्ये, त्याचं कसं काय नियोजन केलं? ते जे असा एखादा दगड असेल ते आम्ही वेचून घेणार आहे. सर्व माती काय असेल ते इकडे तिकडे खोऱ्यानं फावड्यानं क्लिअर करून घ्या. मित्रांनो, आयोजक म्हणजे बैलगाडी शर्यतीच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क असतात हे ग्रामस्थ. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस मैदानाला भेट दिली होती. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी मैदान तयार केलं होतं, पण निश्चितच मागच्या वर्षीपेक्षा त्यांनी या मैदानामध्ये सुधारणा करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दादा, जो एकार होता त्या एकाराचं कशा पद्धतीने काम करण्यात आले, काय केलंय ते? आपण काय एकार असल्यामुळे काय केलं की मागच्या वेळेस थोडीशी नॉर्मल मैदानाच्या आधी शंका निर्माण केली बैलगाडा मालकांनी. म्हणून आपण ह्या वेळेस तर काय केलंय की आपण पैशाचा विचार करत नाही खर्च करताना, कारण आम्ही हा पैसा कमवायसाठी मैदान भरवत नाही. एक तर हे मैदान श्री समर्थ वाघदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त असतं आणि सर्व रक्कम आम्ही जेवढी जाईल बैलगाडी शोधकांना त्यांना तेवढा आम्ही प्रयत्न करतो की ह्यातला 1 रुपया हे आम्ही करत नाही. तिथं खर्च किती झाला तरी चालेल. मग कसं नियोजन केलं या कारणाचं? काय केलं? किती दिवस काम चाललं? कशा पद्धतीने करण्यात आलं? आपण तो मोठा डोजर असतो, मी व्हिडिओ मध्ये बघ चालतो, तर 1 दिवस पूर्ण तो चालवला आणि एकदम प्लेन मैदान केलं आधी आणि नंतर आपण फाटी टाकली. प्रयत्न केलाय एकार काढण्याचा. मैदानासंदर्भात कोणाची काय शंका असली तर काय आव्हान करताल तुम्ही? जर काय बैलगाडा मालक इथं रेसलला बी आधी यायचे आणि जरी भागातले सगळे ओळखीचे आहेत, जरी कुणी इथं येऊन शंका काढली तरी आम्ही पूर्ण त्याचा पालन करू, त्यांच्या गैरसमज दूर करून टाकू. त्याचबरोबर दादा, मैदानाच्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? मैदानी दिवशी आपलं 1200 फूट बॅरिकेड आहे दोन्ही साईडला, म्हणजे 600 फूट. 600 फूट. अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? अँब्युलन्सची व्यवस्था आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर आहेत? व्यवस्था आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी असणार ज्या दिवशी मैदान संपन्न होते. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही असं काय. त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? पट्टी आहे ना सुट्टी. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच धनवडे बापू आपले असतील. त्याचबरोबर ह्या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर असतील आणि प्रताप झंझुरे. या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? गावातील ग्रामस्थ आमच्या सर्व. आणि अटीतटीचा निकाल झाला तर ते आपण लाईव्ह मध्ये बघणार आणि बैलगाडा संघटना जी आपली आहे महाराष्ट्र शासन त्यांच्याकडून क्लिअर करून. चालतंय. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा?
ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सर्व बैलगाडी मालकांना की लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. हे मैदान आम्ही तुमच्यासाठीच भरवलंय, जेणेकरून बैलांना चांगले बक्षीस घेता येईल आणि जास्तीत जास्त संख्येने इथे यावं, आमच्या मैदानात शोभा वाढावी एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. त्याचबरोबर दादा, खाद्य विक्रेते जे स्टॉल लावणार आहेत, ज्यांचे हॉटेल छोटी मोठी लागणार आहेत किंवा ज्यूसचे गाडे लागणार आहेत, त्यांना काय आव्हान करताल दादा? त्यांनी बी इथं उपस्थित राहावं मोठ्या संख्येनं, त्यांचा बी चांगला धंदा व्हावा इथं. पण एक आमचा नियम आहे की निकाल रेषा आहे, त्याच्या पाठीमागे सर्वांनी एका रेषेत राहायचं आहे, जेणेकरून पळणाऱ्या बैलांना पुढे येऊन काय त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा नियम ठेवलेला आहे. बर. आणि इथं आल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी जागा निवडायची, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचंय? इथं आल्यानंतर आमचे आयोजक कमिटी त्यांचे घेतले ते चालत. त्याचबरोबर जे समोर अडथळे वगैरे ते सगळे काढले जातील ना, जे मैदान सर्वांचे समोर जे अडथळे त्याचा बैलांना इजा होणार नाही, हे आम्ही पूर्णपणे 100% काळजी घेणार आहे. आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक विक्रमभाऊ जाधव आणि ते वाठार स्टेशन या गावचे ग्रामस्थ सुद्धा आहेत. तर दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय वाठार स्टेशन गावामध्ये. दरवर्षी या गावामध्ये फक्त एकदाच मैदान घेतलं जातं. श्री समर्थ वागदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं. जुनं पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानाची खूप मोठी ख्याती. काय सांगाल? हे मैदान हे दरवर्षीप्रमाणे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियम व अटीनुसारच होत असतं आणि जे काही निर्णय असतील ते गाव पातळी किंवा निकाल पंचांकडनं घेतले जातात आणि जर काय अटीतटीचे निकाल असतील तर ते आपले विलास देशमुख यांच्या मार्फत सॉल्व्ह केले जातात. बर. त्याचबरोबर या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कुठल्या अवयवावर निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल पहिला. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला सामन्यात उतरले तर गाडी पुढे ठेवू शकतो आपण. बर. त्याचबरोबर फाट्या बी आपल्या भरपूर आहेत. बर, चाल दिली जाईल पुढे. चाल दिली. त्याचबरोबर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? सेमी फायनलला जर 2 गाड्या सामानात उतरल्या तर संगणमतानुसार होईल. गेल्या वर्षी एक गाडी संगणमतात उतरली, तीच गाडी परत फायनलला पडली. ते इथं उपस्थित आहेत. आज त्यांनी गेल्या वर्षी 1 नंबर केले. बर. आणि जर संगणमत झालं नाही तर काय केलं जाईल? चिठ्ठ्या टाकले जातील. बर. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 5 ते 10 गट, सरासरी 10 गट आहेच, कारण गाड्या भरपूर आहे जागा उभं राहायला. त्याचबरोबर दादा, गटाला जी गाडी विजेती होईल त्या विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल आणि ड्रायव्हर जर संघटनेचा काय विषय होईल त्या ह्याच्यावर निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर सेमी फायनलला पण त्याच पद्धतीने नियमावली. सेमी फायनलला जर गाडीला बैलाचा चावा कोणी घेतला निदर्शनास आलं तर त्या गाडीचा निकाल रद्द केला जाईल. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार दादा? लॉबी टच जे अखिल भारतीय संघटनेने जे केलेला आहे तोच. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय जो आहे तो म्हणजे लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा किंवा छकडीचा चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर ना दादा? त्याच पद्धतीने. त्याचबरोबर ती खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथं कशी नियमावली असेल? ते जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा आहे तोच विषय. ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी सकाळी मैदान सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर या मैदानाच्या ज्या नियम अटी आहेत त्या सगळ्या अगोदर पुकारल्या जातील का? हो, पुकारल्या जातील. लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या? P3 वर आहे. P3 वरती. त्याचबरोबर दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? सर्व बैल मालकांना मी एकच विनंती करेन की म्हणजे इथे गाड्या भरपूर येतात आणि लवकरात लवकर नोंद करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला हे पळायचा चान्स भेटेल. बरं. त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दादा? पूर्ण दिवसभर कधीही तुम्ही. आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीसाठी काय नियमावली असणार? पुरावा दाखवावा लागेल त्याला. बरं. पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल. चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपण आहोत वाठार स्टेशन या गावामध्ये आणि मित्रांनो, श्री संत समर्थ वागदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी दिनांक 4 जानेवारी रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होते. महाराष्ट्रामध्ये ही एकमेव अशी कमिटी की मागच्या वर्षी ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये 1 नंबर केला होता त्या बैलगाडी मालकाला या ठिकाणी बोलवून मागच्या वर्षीच्या मैदानाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी बोलवण्यात आले. तर दादा, तुमचं नाव सांगा, गाव सांगा. अनिकेत फडतरे. आणि गाव कुठलं दादा? फडतरवाडी. फडतरवाडी. तर मागच्या वेळेस
तुम्ही या मैदानामध्ये किती क्रमांक पटकावला होता? 1 नंबरचा एक. कोणते नंदी धावले होते तुमचे दादा? बादल म्हणून होता आमचा बर. आणि फलटण गॅरेजकरांचा शंभू म्हणून. शंभू. मागच्या वर्षीचा अनुभव काय होता? मैदान कशा पद्धतीने आयोजकांनी पार पाडलं होतं? मैदान 1 नंबर झालं. हा. काय विषय नाही. बर. बक्षिसाची याची काय कुठली अडचण आलेली नाही. बर. आम्हाला पूर्ण बक्षीस मिळालं. ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल? वाघदेव महाराजांचं जागृत देवस्थान आहे. त्यामुळं काही इथं कुठल्याही पद्धतीची काही अडचण येत नाही. मैदानालाही येत नाही आणि म्हणजे कुठल्याच गाडा मालकांना अडचण येणार नाही. पण 2 वर्ष झालं गट काढत होतो आमच्या बंधूंच्या बैलावर इथं. बर. ह्या मैदानात बर. आणि माझी बैल मुंबईला आहेत दोन्ही. बर. बादल म्हणून तो पण मुंबईलाच होता मागल्या वर्षी. बर. आणि वजीर म्हणून तो आपण मुंबईलाच होता. बर. बर. दोन्ही बैल आणलेली इथं मी. बर. बैल आणल्यानंतर मी 2 दिवस अगोदर इथं आलो वाघदेव महाराजांच्या इथं. बर. म्हणजे मी इथला म्हणजे गाव जवळच आहे आमचं आणि पहिल्यापासून इथं श्रद्धा आहे आमची वाघदेव महाराजांवर. तर इथं आल्यानंतर मग वाघदेव महाराजांना नवस बोललो मी की बाबा आमचे 2 बैल आहेत, त्यातली दोन्हीतली एक गाडी कुठली पण गोलालात राहावी, फक्त गोलालात राहावी म्हणून. तर पहिला गट काढला आम्ही एका गाडीनं, दुसऱ्या गाडीनं पण गट काढला आमच्या. आणि ज्यावेळेस पहिली गाडी पळालेली ती गाडी सेमीला संगनमत झाली ती गाडी. मग आम्ही विचारांना फलटण गॅरेजकरांचा शंभू आणि आमचा बादल ही गाडी पळाली. त्या गाडीने 1 नंबर केला. म्हणजे तुमच्या ड्रायव्हर आमचा अक्षय ड्रायव्हर शेंद्रेजी होते. तर ती मी नवस बोललेली ती पण सांगतो तुम्हाला. 5,001 रुपये मी पावती फाडणार असं म्हणलेलो. म्हणजे 1 वर्षानं म्हणलेलो की ज्यावेळेस मैदान असेल इथं त्यावेळेस आपण ती पावती बाबा कमिटीला आपण ती बक्षीस काय असेल ती आपण देऊन टाकू. नवस पूर्ण केला म्हणायचं. हा. म्हणजे तुमची श्रद्धा ती फळाला आली वाघदेव महाराजांना. बरं, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडाभाऊ पवार नांदवळकर आहेत. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल? तुम्ही आज मैदानाची पाहणी करायला होता, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? तयारी चांगली केली. दरवर्षीपेक्षा मैदानात बदल केलाय. बर. आणि फाट्याबिट्या आता मस्तपैकी 13-14 फूट अंतर आहे पळायला. बर. पुढची अडचण होती त्यांनी बऱ्यापैकी दूर केली आहे. बरं. आणि फाटीच्या संदर्भातली जी अडचण होती ती पण बऱ्यापैकी त्यांनी दूर केली. अजून एक 10% काम राहिले ती पूर्ण करतो म्हणल्यात. दगड बिगड याचा बायका सांगितल्या त्यांनी. बर. बाकी सगळं क्लिअर करतो म्हणल्यात. एक बैलगाडी मालक म्हणून ह्या मैदानाकडे कसं पाहताय तुम्ही? ह्या मैदानाकडे आमची लई उत्सुकता असते. कारण आमच्या पंचकृषीतलं एक महत्वाचं मैदान मानाचं. बर. आणि वर्षातून एकदाच होतं मैदान हे. म्हणून आमच्या सगळ्या गाडीवाल्यांची ह्या मैदानासाठी लई उत्सुकता असते. त्याचबरोबर आणि महाराजांच्या आशीर्वादानं वाघदेव महाराजांच्या आशीर्वादानं वर्षभर गाड्या गुलालात राहतात. आमची सुरुवात गेल्या वर्षी इथनच झाली. ह्याच मैदानापासून 2 राहिले माझ्या फायनलला. श्री समर्थ वाघदेव महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटतो कायमच? आशीर्वाद भेटला. इथनं राहिलो की 5 लाखाच्या मैदानाला बी गाडी राहिलेली वडगावला. सगळ्या मोठ्या मोठ्या अड्ड्यात गाडी राहिल्या. आव्हान काय करताल महाराष्ट्रातल्या तमाम गाडीवाल्यांना? आव्हान एवढंच आहे, यात्रेचं मैदान आहे आणि कमिटीत कोणीही बैल मालक नाही, नुसतं हौशी गडीत गावच्या नावासाठी मैदान घेतात, महाराजांच्या नावासाठी आणि गावच्या नावासाठी मैदान घेतात. त्यांचा कुठलाही त्यात असा निपक्ष नसतोय मैदान घेण्यात कमिटीचा. आक्षेप नाही, काय नाही. अगदी मैदान क्लिअर घेतात. अजिबात कोणाला म्हणजे असं ही नसते त्यांच्याकडे. एकदम पारदर्शक मैदान असते. त्यामुळे सगळ्या गाडीवाल्यांनी आपलं भरभरून प्रसिद्धात करा. अशी आयोजक जगला पाहिजे, असला आयोजक जगला पाहिजे. वर्षातून एकच मैदान गावाच्या नावासाठी आणि आपल्या देवस्थानच्या नावासाठी जी मैदान घेतात असा आयोजक जगला पाहिजे. एवढंच आवाहन करतो बैलगाडीवाला मालकांना. सगळ्यांनी भरभरून नोंद करा, सहकार्य करा, मैदानाची शोभा वाढवा. मित्रांनो, आयोजक जगलाही पाहिजे आणि टिकलाही पाहिजे, तरच ही आपली जुनी पारंपरिक बैलगाडी शर्यत मैदान चालू राहतील आणि तरच या मैदानाला, आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला शोभा राहील. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? नामदेव साहेबराव जाधव. मित्रांनो, हे या गावातील ग्रामस्थ आहेत. दरवर्षी सुंदर असं मैदान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ वाटर स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असतं. दादा, जाता आता महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या 90व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हे पारंपरिक मैदान भरवत आहोत. मी सर्वांना असे आवाहन करतो की आमच्या ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, सर्व तरुण मंडळी, निस्नाय देवी यात्रा फंड कमिटी, समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मी सर्व बैलगाडी मालकांना इथे स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि वाघदेव महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो.